श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज मनमाड ते नस्तनपूर अशी पायी यात्रा करत शनिदेवाच्या चरणी साकडं घातलंय। पक्षाने निवडणूक चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे यांना मिळावं, उद्धव राज ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र यावं, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्या घेऊन पायी यात्रा काढण्यात आली। या यात्रेची सुरुवात मनमाड शहरातील महापुरुषांना अभिवादन करून करण्यात आली। या यात्रेत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हातात भगवे झेंडे, मुखावर श्रद्धा आणि पावलांमध्ये जोश यामुळे परिसरात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळाली आहे। शिवसेनेचं खरं नेतृत्व उद्धव ठाकरेच आहेत, न्यायदेवता आमचं म्हणून ऐकून न्याय देईल अशी भावना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। जे आता अराजकतेकडे माझं चाललेला विषय आहे, त्या हिशोबाने कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे। जनतेला न्याय मिळत नाहीये, पोलीस स्टेशनकडून न्याय मिळत नाहीये, कुठूनच न्याय मिळायला मार्ग नाहीये आणि सगळी जनता एकदम संभ्रमात पडलेली आहे। त्या जनतेला न्याय मिळवण्यासाठी आता आम्ही सगळ्या ठिकाणी अर्ज फाटे करून काही न्याय मिळत नाहीये, न्यायदेवतेकडे पण न्याय मिळत नाही। म्हणून आम्ही राजकारणाचे कारक असलेले देव शनिदेवाकडेच आता न्याय मागायला निघालेलो आहोत। सर्वसामान्य जनतेसाठी, सगळ्यांसाठी व सगळ्या लोकांसाठी न्याय मागतोय आणि शनी महाराजांनी न्याय द्यावा ही आम्ही विनंती करतोय। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी आणि पक्षचिन्ह व पक्ष निशाणी हे आम्हाला परत मिळावी। बेरोजगारांना पण न्याय मिळावा, बेरोजगारांना पण काम मिळावं। संविधान वाचवा, आमचं जो पक्षाचं चिन्ह व आमचं जे शिवसेनेचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ते मिळावं व मनसे व शिवसेनेची युती व्हावं, शेतकऱ्यांना कर्जमाफी व्हावं। शिवसेना ठाकरे गटाची ही पायी यात्रा सध्या चर्चेचा विषय ठरते। या यात्रेला स्थानिक स्तरावरही मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी आम्रपाली वाघ, नाशिक।